नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले. अभ्यास मित्र परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये आपण मिक्स प्रकारचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत, ज्याच्यामुळे आपले जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे. आपण याच्यामध्ये आयोगाने विचारलेले मागच्या वर्षीचे क्वेश्चन किंवा गेल्या काही वर्षांचे क्वेश्चन, वेगवेगळ्या एक्झाम मधले क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमची योग्य प्रकारे क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही रोज नक्की 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये फॉलो करा. आपण याच्या आधी पण एक लेक्चर घेतलेला आहे आणि हे आपलं दुसऱ्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे. तर चला पाहूयात आपण पहिला क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता असं त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता हे काढलेलं आहे. त्यांनी काही माहिती दिलेली आहे. तर आपण गणित सोडवताना नेहमी लक्षात गोष्ट एक ठेवायची की आपण गणितामध्ये जे दिलेलं आहे त्याची आपण योग्य प्रकारे मांडणी करून घ्यायची. काय म्हटलंय त्यांनी की शिक्षक दिन गुरुवारी होता. आता सर्वांना माहिती आहे शिक्षक दिन कधी असतो, तर 5 सप्टेंबर. तर लिहून घ्या, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. तर मग प्रजासत्ताक दिन कधी असतो, तर 26 जानेवारी. जानेवारीला असतो. ठीक आहे. तर आता एवढीच माहिती आहे का, तर नाही. त्यांनी बघा व्यवस्थित बघा काय दिलेलं आहे, तर 2000 साली शिक्षक दिन होता. म्हणजे ही माहिती केव्हाची आहे, शिक्षक दिन केव्हाचा आहे, तर तो 2000 सालचा शिक्षक दिन आहे. आणि प्रजासत्ताक दिन केव्हाचा विचारलाय त्यांनी, तर विचारला आहे 2001 मधला. त्यामुळे ते पण आपण इथं मेन्शन करून घेऊयात. दोन हजार एक सालचा विचारले. तर आता हा शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2000 ते प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2001 या मध्ये एकूण किती दिवस येतात हे आपण काढून घेऊयात. तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन होता, तर सप्टेंबर महिन्यातले उर्वरित दिवस किती राहिले, तर त्याच्यामध्ये दिवस राहतात 25. ठीक आहे. सप्टेंबर महिना आपल्या सर्वांना माहिती आहे 30 दिवसाचा असतो. 5 दिवस गेले, राहिले 25. ठीक आहे. सप्टेंबर नंतर काय येणार, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तर आपण जानेवारी पर्यंतच का घेतोय बघा, तर आपल्याला जानेवारी 26 जानेवारी पर्यंतचे दिवस काढायचे, त्यामुळे आपण जानेवारी पर्यंत घेतोय. ठीक आहे. तर ऑक्टोबर आपला किती दिवसांचा असतो, तर 31. नोव्हेंबर मध्ये 30, 31. आणि परत आपण इथं असं घेणार का जानेवारी किती दिवसाचा होता, तर नाही घेणार, कारण आपल्याला कुठपर्यंत काढायचं आहे, तर 26 जानेवारी पर्यंतच काढायचं आहे. तर त्यामुळे इथे किती घेणार, 26. आणि आपण या सगळ्यांची बघा आपल्याला ऍडिशन करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला यातले एकूण दिवस किती येतील, किती येत आहे बघा. ठीक आहे. 143 दिवस, एकूण 143 दिवस येत आहेत. आपल्याला दिवस किती हे काढायचं आहे का, तर नाही. त्यांनी विचारलेलं आहे प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता. त्यासाठी आपण काय करणार आहोत बघा, ही मेथड आहे. त्याच्यामध्ये 143 ला आपण 7 नी भाग घालणार. ठीक आहे. 7 नी भाग घातला तर किती रिमाइंडर राहतंय, म्हणजे बाकी किती राहते बघा, तर बाकी बघा 3 बाकी राहते. 7 नी 3 ला भाग जातो का, तर नाही. बाकी किती राहते, 3. ही जी बाकी असणार आहे ती आपण काय करायची, जो दिलेला वार असतो त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर शिक्षक दिन हा गुरुवारी होता. ठीक आहे, गुरुवारी होता. तर गुरुवार मध्ये हे जे आहेत एक्स्ट्रा दिवस, याला काय म्हणायचं, एक्स्ट्रा दिवस. हे आहेत एक्स्ट्रा डेज. आपण याच्यामध्ये काय करणार, ऍड करणार. बघा गुरुवार नंतर 3 दिवस ऍड करा. गुरुवार नंतर काय येणार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर ह्याचं उत्तर काय येणार,
रविवार. आपल्या ऑप्शन मध्ये रविवार कुठे आहे? तर 4 नंबर ऑप्शन रविवार. आपण कॅलेंडरचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण जशी जशी सिरीज आपली पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे लेक्चर राहणार आहे. जसं लेक्चर आपले पुढे जाणार त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप पण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय? एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फॅमिली हा जो दिलेला जो काही नंबर आहे असं लिहितात आणि मदर हे हा दिलेला नंबर असे लिहितात. त्या सांकेतिक भाषेत फादर साठी कोणता सांकेतिक शब्द आहे असं म्हटलेलं आहे. त्यावेळेस असा कोणताही क्वेश्चन असेल त्यावेळेस आहे तसं आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. त्यांनी आपण एफ साठी काय लिहूयात? 21. त्यांनी जसं दिलंय तसंच आपण फक्त लिहून घेत आहोत. काय म्हटलंय एफ साठी? तर 21. ए साठी काय लिहूयात? 26. एम साठी काय लिहूयात? 14. ठीक आहे. आय साठी काय? तर 18. एल साठी 15 आणि वाय साठी 2. वाय साठी 2 असं लिहूयात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय त्यांनी? मदर. ठीक आहे. मदर साठी काय? 14, 12. आता टी साठी इथं काय येते? 14, 12 लिहिल्यानंतर काय येते? 71 असं येते. तर आपण 71 लिहू का? नाही, ते लॉजिकली काय पॉसिबल नाही. आपल्या सगळ्यांना माहिती अल्फाबेट्स 26 पर्यंत असतात. मग 71 येण्याचा प्रश्नच नाही येत. तर मग आपण काय करणार? तिथे 7 लिहिणार. ठीक आहे. आपण तिथे लिहिणार 7. 7 नंतर काय? 19 म्हणजे 19. ई नंतर काय लिहिणार? आपण लिहूयात 22 लिहूयात. आणि आर साठी काय लिहूयात? तर 9 लिहूयात. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर फादर साठी काय? बघा, यात जे जे अल्फाबेट्स आहेत ते वरती सगळे कव्हर झालेले आहेत. आपण तिथं जो काही कोड दिलेला आहे तोच आपण खाली याला लिहून घ्यायचा आहे. एफ साठी काय आहे? वर 21 आहे. ए साठी काय आहे? 26 आहे. टी साठी काय? 7. एच आहे का? तर हो आहे. एच साठी काय आहे? 19 आहे. ई साठी काय? 22 आणि आर साठी 9. आणि हा जो स्पेसिफिक नंबर आहे तो ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा आणि त्याला टिक करा. ऑप्शन क्रमांक बघा आपल्याला काय दिसतोय? तर ऑप्शन क्रमांक 3 दिसतोय. त्याच्यामध्ये हा कोड आहे. फक्त दिलेली माहिती आहे तशी व्यवस्थित लिहून काढायची आणि त्यानुसार चेक करायचं आणि लिहून घ्यायचं. सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे. हा मालिकेचा क्वेश्चन आहे बघा. आपण मागच्या लेक्चर मध्ये पण एक घेतलेला आणि आता आपण हा दुसरा घेत आहे. तर आपण जसे जसे आपली सिरीज पुढे जाणार आहे तसे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. तर याच्या जागी काय असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय खूप जास्त मोठा डिफरन्स दिसत आहे का? जर समजा दिलेली संख्या आणि त्याच्यानंतर इमिडिएट खूप जास्त मोठा डिफरन्स असलेली संख्या असणार असेल तर तिथे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. पण इथे खूप जास्त असा डिफरन्स नाही दिसत. त्यासाठी आपण काय करू? सबस्ट्रॅक्शन करून बघू की सबस्ट्रॅक्शन किती येते. तर 75 मधून जर 58 घातले तर बघा काय येईल? 17 येईल का? हा 17 येईल. तर आता याच्यामधून बघा पुढे याच्यामधून 94 मधून 75 मायनस करा काय येतंय बघा. बघा 19 येईल. ठीक आहे. तर मग इथं काय होतंय की 2 ची ऍडिशन होती. एक थोडक्यात एक पॅटर्न बघितला तर ठीक आहे. तरी पण आपण एक नेक्स्ट स्टेप करून बघूयात. 115 मधून जर 94 हे केलं मायनस केलं तर काय येईल? तर बघा इथे 21 येते. म्हणजे इथं जे लॉजिक लागलेलं ते सेम इथं पण लॉजिक लागते. काय येते? तर +2 ची ऍडिशन होते. जसं जसं पुढे जात तसं +2 ची ऍडिशन होती. म्हणजे आता मला तुम्ही इथे सांगा इथे काय होणार आहे? तर प्लस इथं काय असणार? 21 नंतर +2 ची ऍडिशन केली
तर इथं कोणता नंबर येणार आहे तर 23 येणार आहे. म्हणजे जी येणारी संख्या आहे त्यामधला आणि 115 मधला जो फरक असणार आहे तो 23 असणार आहे. तर तशी संख्या कोणती, ती संख्या येण्यासाठी आपण बघा सिंपली काय करायचंय तर 23 ऍड करून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्याला काय इथे भेटतीये संख्या 138 ही संख्या भेटते. तर आपल्या ऑप्शन मध्ये 138 कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 138. ठीक आहे, सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा हा SSC 2005 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आपण क्वेश्चन आधी वाचून घेऊया. रानू 48 वर्षाची आहे. रॉबिन हा रानूपेक्षा 6 वर्षांनी 4 लहान आहे. तर रोहित पेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. रानूला 2 मुली आहेत, नीतू आणि विनू. रोहितची लहान बहीण कीर्ती आहे आणि ती रोहित पेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. तर कीर्तीचे वय किती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा हा क्वेश्चन आहे. तर आपण त्यांनी जसं दिलं आहे ते क्वेश्चन मध्ये तशी आपण मांडणी करून घेऊयात. रानू काय म्हटलंय, रानू आहे, रानूचं वय काय आहे, रानूचे वय आहे 48 वर्ष. ठीक आहे, रॉबिन हा रानूपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे रॉबिनचे वय काय असणार आहे तर 42 हे वय रॉबिनचं असणार आहे. ठीक आहे, तर रॉबिन तर रोहित पेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. रॉबिन काय आहे तर रोहित पेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. म्हणजेच काय तर रोहित हा लहान आहे 14 वर्षांनी रॉबिन पेक्षा. तर आपण रोहितचे वय काढून घेऊयात. ठीक आहे, आधी आपण काय करणार की रॉबिनच्या वयामधून किती 14 वर्ष मायनस करणार. ठीक आहे, तर आपल्याला रोहितचे वय मिळणार. 42 मधून 14 घाला, बघा उत्तर काय येते तर 28 येईल का उत्तर. 28. मग हे कोणाचं वय काढलं आपण, रोहितचे वय काढलं. मग पुढे काय म्हटलंय, रानूला 2 मुले आहेत, नीतू आणि विनू. हा फक्त त्यांनी काय केलेला आहे, क्वेश्चन वाढवलेला आहे. त्याचा डायरेक्ट असा काही संबंध नाहीये, पण क्वेश्चनची साईज त्यांनी वाढवलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पार्ट मध्ये काय म्हटलंय, रोहितची लहान बहीण कीर्ती आहे आणि ती रोहित पेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. आता आपण कीर्तीचं वय काढू शकतो का, काढू शकतो, कारण आपल्याकडे आपण काय काढलेलं आहे, रोहितचं वय काढून घेतलेलं आहे. मग फक्त काय करायचं, रोहितच्या वयामधून कीर्ती 15 वर्षांनी लहान आहे तर 15 वर्ष मायनस करून घ्या. ठीक आहे, आपण 28 मधून 15 घाला, बघा उत्तर काय येतंय. उत्तर इथे 13 वर्ष. ठीक आहे, हे कोणाचं वय आलं तर हे वय आलेलं आहे कीर्तीचं. आणि क्वेश्चन मध्ये बघा काय विचारले, कीर्तीचे वय किती. ठीक आहे, आपण काढलं कीर्तीचं वय आणि हे कीर्तीचं वय काय तर 13. ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1 13. ठीक आहे, सोपं होतं, दिलेली माहिती आहे तशी मांडणी करून घ्यायची. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय म्हटलंय, हा नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे बघा. तर फोटोमधील स्त्रीकडे बोट दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला, ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर प्रवीणचे फोटोमधील स्त्रीशी नातेसंबंध काय असेल. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. आपण तोंडी देखील याचं उत्तर काढू शकतो आणि एक्झाम मध्ये असे क्वेश्चन असेल तर त्याचं तोंडीच उत्तर काढण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. पण आपण हे क्वेश्चन आहे ते डिटेल मध्ये सोल्युशन घेत आहेत बेसिक पासून, म्हणजे जे मुलांनी आता जस्ट स्टार्ट केले त्यांना पण समजलं पाहिजे. यासाठी आपण काय करत आहे, प्रत्येक क्वेश्चन आहे आपण स्टेप वाईज सॉल्व्ह करून घेत आहे. तर ठीक आहे, आपण हा पण क्वेश्चन तसाच सॉल्व्ह करून घेऊयात. काय म्हटलंय लिहून घेऊयात. फोटोमधील स्त्रीकडे बोट दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला. तर आपण इथं काय करूयात, ती स्त्री, फोटोमधली स्त्री. ठीक आहे, समजा ही फोटोमधली स्त्री आहे, दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला. हा प्रवीण, आपण या प्रवीणला साईडला लिहून घेऊयात. प्रवीण त्याच्या मित्राला काय म्हणाला, ती म्हणजे ही स्त्री, ती माझ्या आईची, प्रवीणची आई. ठीक आहे, आईला आपण वर लिहून घेऊयात. आईची, ती स्त्री आईची एकुलती एक मुलगी आहे.
ठीक आहे. एकुलती एक मुलगी आहे म्हणजे याची आईची मुलगी म्हणजे प्रवीणची कोण असणार आहे, ती बहीण असणार आहे. हा स्त्रीचा प्रवीण कोण असणार आहे, तर भाऊ असणार आहे. ठीक आहे, समजलं. याचं उत्तर आपल्या ऑप्शन मध्ये काय आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे भाऊ. सोपं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय म्हटलंय, ए बी सी डी ई एफ या 6 व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती ठेवलेल्या 6 खुर्च्यांवरती बसलेले आहेत. येथे असे निरीक्षणास येते की ए हा डी आणि एफ च्या मध्ये आहे, सी हा डी च्या विरुद्ध बाजूस आहे आणि डी व ई एकमेकांच्या शेजारी बसलेले नाही. तर खालील पैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपण तशी ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, काय म्हटलंय, आपण एक सर्कल काढून घेऊयात. थोडा छोटा सर्कल काढूयात. हा सर्कल म्हणजे वर्तुळाकार टेबल आहे आपला हा समजा. तर 6 व्यक्ती आहेत, आपण साईडला 6 व्यक्ती काय करणार आहोत तर लिहून घेऊयात. 6 व्यक्ती बी सी डी ई आणि एफ ह्या 6 व्यक्ती आहेत. ठीक आहे, तर असे निरीक्षण येते की ए हा डी आणि एफ च्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे, आपण इथे डी म्हणूयात आणि इथे समजा एफ बसला असेल, तर त्यांच्यामध्ये कोण बसलेला आहे तर ए बसलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सी हा डी च्या विरुद्ध बाजूस बसलेला आहे. आता डी ची विरुद्ध बाजू कोणती असणार आहे तर ही समोरची. तर डी च्या विरुद्ध कोण बसलाय तर सी बसले. ठीक आहे, 4 माणसांची अरेंजमेंट ऑलरेडी परफेक्ट आपल्याला माहिती झाली. कट करून घ्या, कोणते कोणते माणसांची अरेंजमेंट झाली कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सोडवायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, एफ ए गेला, एफ गेला, सी गेला आणि डी गेला, म्हणजे राहिलंय काय तर बी आणि डी. आता बघा इथे 2च पोझिशन राहिलेले आहेत. एक तर इथं काय येईल, बी येईल किंवा ई येणार. इथं काय येईल, ई येईल किंवा बी येणार. आपल्याला परफेक्ट माहिती आहे का इथे काय येईल आणि याच्या इथे काय येईल तर माहिती नाहीये. तर पुढच्या क्वेश्चनच्या पार्ट मध्ये, दिलेल्या क्वेश्चनच्या नेक्स्ट पार्ट मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण वाचून घेऊयात. तर त्यांनी काय म्हटलंय, डी व ई एकमेकांच्या शेजारी बसलेले नाहीत. आता ठीक आहे, इथे जर आपण ई पुट केलं तर काय होतंय, डी व ई हे एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत असा अर्थ होतो. पण त्यांनी काय म्हटले, बसलेले नाहीत, म्हणजे हे काय होते ऑटोमॅटिक कट होते. तर मग डीच्या इथे राहिलं काय तर बी, मग इथे बी येत असेल तर इथे ऑटोमॅटिक काय येणार आहे तर ई येणार आहे. ठीक आहे, आपल्याला 6च्या 6 पोझिशन भेटलेल्या आहेत. तर ठीक आहे, आपला क्वेश्चन इथे संपलाय का नाही, तर त्यांनी विचारलंय काय, खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी आहे. आता आपल्याला काय करायचं, ऑप्शन बघायचे आणि ऑप्शन चेक करून घ्यायचे. ए व बी, ए आणि बी शेजारी आहेत का, नाही. तर यांच्यामध्ये काय आहे, ए आणि बी च्या मध्ये काय आहे तर डी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय, सी व ई. ठीक आहे, सी आणि ई एकमेकांची शेजारी आहेत का तर हो, एकमेकांच्या शेजारी आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, पुढचे ऑप्शन देखील चेक करायची गरज नाहीये, आपलं डायरेक्टच उत्तर येते. तर येते ऑप्शन क्रमांक 2 सी व ई. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, आता हा क्वेश्चन असा आहे, मी 1 मिनिट ड्रॉ करून घेते. ठीक आहे, हे असं क्वेश्चन आहे. तर एक्स ची किंमत काढ, या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, एक्स ची किंमत काढायची आहे आपल्या सर्वांना. तर आपण आहे तसं क्वेश्चन खाली आधी लिहून घेऊयात. असे क्वेश्चन बघितल्यावरती अजिबात घाबरायचं नाही, सोपे क्वेश्चन असतात, फक्त आपल्याला त्याची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. ठीक आहे, हे असं आहे, हे समीकरण आहे, आपल्याला हे फक्त सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा सोपं आहे, स्टेप वाईज फक्त आपण एक एक स्टेप आपण सॉल्व्ह करत जायची आहे. तसं लिहून घेऊयात. आता 68 प्लस,
आता मला सांगा 69 हा हे कशाचं हे आहे 169 हे कशाचं वर्गमूळ आहे? तर आपल्याला सगळ्यांना बेसिक वर्गमूळ आले पाहिजे बघा. वर्गमूळ हे 1 ते 20 पर्यंत सगळ्यांचे पाठ असले पाहिजे, कारण आपण असं तुम्ही मॅन्युअली करत बसणार तर खूप वेळ जाणार. एक्झाम मध्ये ऍक्च्युअली तेवढा वेळ नसतो. हे बघते क्षणी लक्षात आलं पाहिजे. 169 हा हे कशाचं वर्गमूळ आहे? तर 13चं वर्गमूळ आहे. आपण त्याच्या वर्गमूळ निघून जातो, तर आपण डायरेक्ट काय इथे 13 लिहू शकतो का? तर हो, लिहू शकतो. आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार, यांची ऍडिशन करून घेणार. ठीक आहे, 68 मध्ये तुम्ही ऍड करून घ्या, 13 ऍड करून घ्या. मध्ये तुम्ही 13 ऍड करून घ्या. तर काय येते बघा, 81 येते. 81 येते बघा, तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल. आता 81 हे कशाचं वर्गमूळ आहे बघा? तर 9चं वर्गमूळ आहे का? तर 9चं वर्गमूळ आहे. ते आपण असं लिहून घेऊयात. नेक्स्ट स्टेप मध्ये परत आपण ऍडिशन करणार आहोत. x + 49. ठीक आहे, 49 कशाचं वर्गमूळ आहे? तर 49 वर्गमूळ आहे 7चं. ठीक आहे, आपल्याला हे कसं समीकरण भेटणार आहे? तर असं समीकरण भेटते बघा. ठीक आहे, हे आपल्याला असं समीकरण भेटले. आता आपल्याला काय करायचे, एक्सची म्हणजे आपण सिम्प्लिफाय, जे दिलेलं अवघड समीकरण होतं ते सिम्प्लिफाय करून घेतलं, सिंपल करून घेतलं. तर ठीक आहे, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, तर आपण ती कशी काढणार? आपण त्या साईडला लिहून घेऊयात. तर आपण काय करू, दोन्ही बाजूचा वर्ग घेऊयात. ठीक आहे, दोन्ही बाजूचा वर्ग घेऊ. मग आपण वर्ग घेतला तर याचं काय ऑटोमॅटिक स्क्वेअर रूट हे निघून जाणार, म्हणजे x + 7 इथे राहते. आणि 11चा काय होणार आहे, तर वर्ग आपल्याला घ्यावा लागणार आहे. तर 11चा वर्ग काय असणार आहे, तर 121 हा वर्ग असणार आहे. सोपं आहे, आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. 121 - 7 करा. x उत्तर काय, x काय येणार, 121 मधून 7 मायनस करा, तर उत्तर काय येते बघा, 114 असं उत्तर येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली आहे, 114. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे 114? तर ऑप्शन क्रमांक 1 114. अवघड वाटत होतं, पण जे आपण सिम्प्लिफाय करून घेतलं तर ते सोपं असतं. त्यामुळे गणिताची योग्य मांडणी करून घ्यायची. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय याच्यामध्ये, युसुफ परदेशी गेला होता. पहिलं विधान काय म्हटले त्यांनी, युसुफ हा परदेशी गेला होता. आणि दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलंय, तो श्रीमंत आहे असं म्हटलेलं आहे. तर या दोन्ही विधानांवरून काय निष्कर्ष काढता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं काय म्हटलंय, ऑप्शन आता चेक करायचे, आपल्या ऑप्शन चेक करून घ्यायचे. तर परदेशी गेलेली काही माणसे श्रीमंत नसतात असं त्यांनी म्हटलंय. पण ह्या दोन्ही विधानावरून असं प्रतीत होतंय का की परदेशी गेलेली काही माणसे श्रीमंत नसतात? असं काहीच प्रतीत होत नाही, कारण त्यात तसं काही म्हटलंच नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 हा ऑटोमॅटिक कट होणार. परदेशी गेलेली माणसे श्रीमंत होतात असं आहे का? परदेशात गेलेली माणसं ही श्रीमंतच होतात? नाही, तर तसं बिलकुल नाहीये. ठीक आहे, परदेशी न गेलेली माणसे श्रीमंत नसतात असं आहे का? आपल्या देशामध्ये अशी बरीचशी लोक असतील जी श्रीमंत आहेत, पण ते कधी परदेशात गेली नसतील. मग त्याचा अर्थ असं होणार का की परदेशात न गेलेली माणसे श्रीमंत नसतात? त्यामुळे हा पण ऑप्शन नसणार आहे. आपल्याकडे एकच ऑप्शन राहतो बघा. त्याच्यामध्ये काय म्हटले, परदेशी गेलेली काही माणसे श्रीमंत असतात. असू शकतात. त्यांनी म्हटले का की असतातच, सगळीच माणसं असतात? तर नाही, काही माणसं असू शकतात. हे बरोबर वाटते. आणि आपण बघा परत क्वेश्चन वाचा, युसुफ हा परदेशी गेला होता, तो श्रीमंत आहे. म्हणजे युसुफ हा काय करतोय, थोडक्यात श्रीमंत असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे परदेशात जाण्यासाठी श्रीमंत असणे हा एक निकष असू शकतो, पण म्हणजे त्यासाठी लागणारा म्हणजे अनेक निकषांपैकी एक निकष असू शकतो, किंवा तो 100% निकष आहे का? तर नाही. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक काय येतोय, तर 4 हा ऑप्शन बरोबर येतोय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय म्हटलंय बघा या क्वेश्चन मध्ये, एका गावात 2200 मतदार आहेत, 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही, तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असं त्यांनी म्हटलेलं आहे.
हा क्वेश्चन बघा एमपीएससी क्लर्क 2017 मध्ये विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपण फक्त त्याची मांडणी करून घेऊयात. एकूण मतदार किती आहेत? एकूण मतदार आहेत 2200, म्हणजे त्या गावात 2200 मतदार आहेत. तर आधी आपण काय करून घेऊयात की किती मतदारांनी मतदान केलं नाही हे काढून घेऊयात. म्हणजे एकूण मतदारामधून आपण न केलेले जर मायनस केले तर आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटणार की किती जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी आपण आधी काय काढून घेणार, किती जणांनी भाग घेतला नाही, भाग न घेतलेले. ठीक आहे, तर किती आहेत तर 483 प्लस काय 277 महिला आहेत, 483 पुरुष आहेत. म्हणजे हे लिहायची काही गरज नाही बघा, पण काही जण परत विचारतील की हे कुठून आलं, त्यामुळे मी इथे लिहून घेते पुरुष. ठीक आहे, आपण याच्यामध्ये ऍडिशन करून घेऊयात. किती येते तर असे 760 लोक असे आहेत ज्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले, किती जणांनी मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे. तर आपण एकूण मतदारांमधून न भाग घेतलेल्यांना मायनस करून घेऊयात. म्हणजे एकूण मतदार म्हणजे किती, आपले 2200 होते, त्यातून आपण मायनस किती करणार आहोत तर मायनस करणार आहोत ज्यांनी भाग घेतला नाही असे लोक मायनस करणार आहोत. म्हणजे उत्तर बघा काय येते, म्हणजे उत्तर येते 1440 असे लोक आहेत ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ठीक आहे, तर ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 4 आहे 1440. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. सोपा क्वेश्चन होता बघा. आता हे असे क्वेश्चन बघितले की घाबरून बिलकुल जायचं नाही. मी जसं म्हटलंय नेहमीप्रमाणे की दिलेला क्वेश्चन असतो ना त्याची आपण मांडणी करून घ्यायची. जोपर्यंत आपण तो क्वेश्चनची मांडणी करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या क्वेश्चनची भीती कमी होत नाही बघा. ऑटोमॅटिक आपण सोपं असतं, फक्त आपल्याला ते बघता क्षणी अवघड वाटतं. आपण दिलेली माहिती काहीच नाही करणार आहे, दिलेली माहिती आहे तशी लिहून घेणार आहे. ए शहर आहे. ठीक आहे, आधी आपण क्वेश्चन वाचून घेऊयात. काय म्हटलंय, ए शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तींकडे मोटार कार आहे. बी शहरात 48,000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे. सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहेत. तर खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने त्यांचे संबंध दर्शवता येतील. हा पण क्वेश्चन बघा PSI पूर्व 2014 ला विचारलेला आहे. तर आपण दिलेली माहिती आहे तशी लिहून घेऊया. या शहरामध्ये काय काय म्हटले त्यांनी, 52,000 लोकांपैकी 0.30%. टक्केला आपण कसं लिहू शकतो तर 100 ने खाली आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. बी शहरामध्ये किती व्यक्तींकडे मोटार कार आहे तर 48,000 पैकी 0.25 0.25% लोकांकडे मोटार कार आहे. ठीक आहे, सी शहरामध्ये एकच मिनिट, सी शहरामध्ये बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, सी शहरामध्ये 5,000 व्यक्तींपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहे. हे त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे, काढायची गरज नाही. ठीक आहे, तर मग इथे ए शहर आपण हे सिंप्लिफाय करून घेऊयात. ह्या 2 0ला 0 2 कट झाले. ठीक आहे, आता आपल्याला काय करायची, 520 आणि 0.30 ची मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा काय येते, करून बघा तुम्ही. उत्तर येते 156 म्हणजे 156 व्यक्ती. ठीक आहे,
आता खालचं पण आपण सेम सॉल्व्ह करून घ्यायचंय. 48,000 म्हणजे आपण ह्या झिरोला 2 झिरो कट करून घेणार आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन कशाची करायची आहे तर 480 गुणिले 0.25. तर बघा उत्तर काय येईल करून बघा. ठीक आहे, 120 व्यक्ती असं उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपण कोणत्या शहरामध्ये किती व्यक्तींकडे मोटार कार आहे ह्या तिन्ही शहरांची आपण माहिती काढून घेतलेली आहे. तर आता आपला क्वेश्चन इथे संपलेला आहे का तर नाही. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारले ते व्यवस्थित वाचून घ्या. त्यांनी म्हटलेलं आहे की खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शवता येतील. ठीक आहे, आपण मग काय करूयात की असं काढून घेऊयात की कोणत्या शहरामध्ये जास्त आहे. सी मध्ये सगळ्यात जास्त व्यक्तींकडे आहे. ठीक आहे, त्यानंतर कोणाकडे जास्त आहे तर ए कडे आहे, ए शहरातील व्यक्तींकडे. नंतर कोणाकडे तर मग शेवटी बी. मग असं आपल्या ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का बघा. तर असं कुठला असं आपल्याला ऑप्शन दिसत नाहीये. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलं असेल, एक तर असं केलं असेल किंवा मग त्यांनी बघा असं केलं असेल की कोणत्या शहरात सर्वात कमी आहे त्यांना आधी लिहिलं असेल बी कडे. ठीक आहे, मग असं लिहिलं असेल की बी नंतर सर्वात कमी कोणाकडे तर ए, सॉरी सर्वात जास्त बी नंतर सर्वात जास्त कोणाकडे ए आणि ए नंतर सर्वात जास्त कोणाकडे असणार आहे तर सी कडे. मग आता असं ऑप्शन कुठे दिसतंय का तर ते बघा. तर आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक 2 दिसतोय. म्हणजे त्यांनी हे लॉजिक वापरलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा हे उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा काय तर रँकिंगचा क्वेश्चन आहे बघा. तर 58 मुलांच्या एका ओळीत डाव्या टोकाकडून 27व्या स्थानी राजू आहे. तर त्याच ओळीच्या उजवीकडील टोकाकडून 29व्या स्थानी विकास आहे. या ओळीत विकास आणि राजू यांच्या दरम्यान किती मुलं आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण मग नेहमीप्रमाणे जशी दिलेली माहिती आहे तशी आपण लिहून घेऊयात. ठीक आहे, ही एक लाईन आपण काढूयात. ही एक ओळ आहे समजा, याची आपण ही लेफ्ट म्हणजे डावी बाजू ही उजवी बाजू असं आपण लिहून घेऊयात. मग काय म्हटले पहिल्या पार्ट मध्ये एकूण किती आहेत एकूण पण लिहून घेऊयात साईडला. आपण एकूण मुलं किती आहेत तर 58 मुलं आहेत. मग त्यानंतर काय म्हटलंय की डाव्या टोकाकडून म्हणजे लेफ्ट साइड कडून 27व्या स्थानी कोण आहे तर आहे राजू आहे इथे. आणि त्याच ओळीच्या उजव्या बाजूकडून 29व्या म्हणजे ह्या बाजूकडून 29व्या स्थानी कोण आहे तर विकास आहे असं त्यांनी त्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे. तर पुढच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे राजू आणि विकास यांच्यामध्ये किती मुलं आहेत. आता आपल्याला याच्यावरून डायरेक्ट सांगता येईल का तर नाही सांगता येत. आपण काय करू इकडची मुलं आणि या साईडची मुलं आपण ऍड करून घेऊयात. ते टोटल किती येतात बघू. म्हणजे आपण 27 अधिक 29 असं करून घेऊयात. तर काय येते 56 येते. पण 56 येते पण एकूण मुलं किती आहेत तर 58. म्हणजे याच्यामध्ये किती असणार आहेत आपण हे तोंडी पण करू शकतो. तरी आपण काय करूया 58 मधून 56 गेलं किती राहिलं तर 2. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये किती मुलं असणार आहे तर 2 मुलं असणार आहे. ऑप्शन मध्ये 2 कुठे तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. SSC जून 2015 मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर काय म्हटलंय बघा विधान दिलेले आहेत त्यांनी काही त्याप्रमाणे आपण काय काय करून घेऊया तर फेन डायग्राम काढून घेऊया. फेन डायग्रामचा हा क्वेश्चन आहे. सोपे असतात हे क्वेश्चन. काही शाळा प्रयोगशाळा आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण डायग्राम काढून घेऊया. काही शाळा ह्या प्रयोगशाळा आहेत आपण ह्याला शाळा म्हणूया आणि याला म्हणूया प्रयोगशाळा. ठीक आहे, प्रयोगशाळा म्हणूया. पुढच्या विधानामध्ये काय म्हटलंय त्यांनी सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत. म्हणजे ह्या सगळ्या ज्या सर्व प्रयोगशाळा आहेत त्या सिनेमागृह आहेत. तर आपण त्याचे डायग्राम असे काढू शकतो का तर हो, कारण या सिनेमागृहामध्ये सर्व प्रयोगशाळा कव्हर होतात. त्याला काय म्हणूया आपण सिनेमा गृह. ठीक आहे, आपण त्यांनी जशी इन्फॉर्मेशन दिली आहे माहिती दिली आहे तसं आपण इथे काढून घेतलेलं आहे. तर बघा आता त्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय आपण त्यांनी जे निष्कर्ष याच्यामधून दिले ते सत्य आहेत की असत्य आहेत हे आपल्याला पडताळून पाहायचंय. पहिला निष्कर्ष काय दिलेला आहे
काही सिनेमागृह शाळा आहेत. ठीक आहे, आता इथं आपण बघूया हा काय सिनेमागृहाचा पार्ट आहे आणि ह्यातला थोडा पार्ट कशाचा आहे, शाळेचा आहे. म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होतंय का बघा, हा जो मी हे केलं कलर केलेला पोर्शन आहे, डार्क केलेला पोर्शन आहे, तर त्याच्यावरून सिद्ध होते का, तर काही शाळा ह्या सिनेमागृह आहेत किंवा काही सिनेमागृह शाळा आहेत, हे सिद्ध होतंय का, तर हो होते. ऑप्शन क्रमांक म्हणजे आपला जे पहिला निष्कर्ष असणार आहे तो बरोबर आहे. तर दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय, एकही शाळा सिनेमागृह नाही. आत्ताच आपण पहिलं स्टेटमेंट बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की काही सिनेमागृह शाळा आहेत, पण मग त्याचा म्हणजे याचा एकदम विपरीत आहे हे दुसरा निष्कर्ष. त्याच्यामध्ये म्हटलंय की एकही शाळा सिनेमागृह नाही, म्हणजे हे उत्तर हा निष्कर्ष तिथेच चुकीचा ठरतोय, कारण आपण इथेच बघितलंय की काही शाळा सिनेमागृह आहेत, एकही नाही, त्याचा अर्थ होतच नाही. म्हणजे आपला निष्कर्ष कोणता सत्य येणार, तर फक्त जो पहिला निष्कर्ष आहे तो सत्य येणार. तर ऑप्शन क्रमांक 1 निष्कर्ष 1 सत्य. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा डायग्रामचा क्वेश्चन आहे बघा, मागच्या पण आपण जे लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण डायग्रामचा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. आपली सिरीज जशी जशी पुढे जाणार आहे तशी आपण वेगवेगळ्या डायग्राम घेणार आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या आपण ट्रिक्स घेऊन येणार आहेत. बघा, आपण हे मॅन्युअली सोडवायला गेला, त्यांनी काय विचारले, आकृतीत किती त्रिकोण आहे, तर तुम्ही खूप वेळ लागणार. आपण हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, मग हा एक त्रिकोण, मग हा एक त्रिकोण असं करत बसणार तर खूप वेळ जाणार, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. आणि तो ऍक्च्युअली विचारलेला आहे क्वेश्चन DYEOच्या 2009च्या क्वेश्चन मध्ये, DPOT-EO क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर मग आपण कसं सोडवायचं, तर आपल्याला याच्यासाठी एक ट्रिक आहे बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, आपण हे आता समजा ही डायग्राम आपण अशी जरी ड्रॉ केली, ठीक आहे, आपण ह्या एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात. आधी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया, त्याची आपण मी ट्रिक सांगणार आहे. काय करायचं, जे कंपार्टमेंट आहेत ना त्यांना असं नंबरिंग देऊन ठेवायची. हे काय 1 2 3 4, म्हणजे तुम्हाला असं डायरेक्ट बघता क्षणी किती दिसत आहेत, तर 4 कोण दिसत आहेत, त्रिकोण 4 त्रिकोण दिसत आहेत. तर मग आपण त्यांची काय करायची, तर बेरीज करून घ्यायची. 1 + 2 + 3 + 4 ह्यांची जी बेरीज येणार आहे ते आपले एकूण कोण असणार आहे. तर त्यांची बेरीज बघा किती येते, तर बेरीज येणार आहे 10. आणि याचं उत्तर पण काय असणार आहे, तर 10 त्रिकोण. तुम्ही असं मॅन्युअली करून बघा, असं सेपरेट करून बघा, तरी उत्तर तुमचं 10च येणार आहे. ही शॉर्ट ट्रिक आहे, त्यांनी तुमचा वेळ पण वाचणार आहे पेपरमध्ये आणि तुम्ही ते डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, आपण आता हे असं सोडून घेतलं. त्याच प्रकारचं एक फॉर एक्झाम्पल म्हणून आता हे पण मी एक तुम्हाला करून दाखवते. तर याचं उत्तर बघा, इथं आहे 10. आता हा क्वेश्चन इथे संपलेला आहे, पण मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून अजून एक इथे करून दाखवणार आहे. ही ट्रिक कशी वर्क करते. 1 आपण कंपार्टमेंट म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपार्टमेंटला नंबर देऊन घ्या. 1 2 3 4 आणि 5, म्हणजे इथे बघता क्षणी आपल्याला किती दिसत आहेत, तर 5 त्रिकोण दिसत आहेत. तर आपण यांची काय करायची, बेरीज करून घ्यायची बघा. ठीक आहे, तर यांची बघा बेरीज काय येते, 3 आणि 3 6 आणि 4 10 म्हणजे 15. इथं त्रिकोण किती येत आहेत, तर 15 त्रिकोण येत आहेत. तुम्ही व्यवस्थित करून बघा, मॅन्युअली हाताने करून चेक करून बघा, तर याचं उत्तर हे 15च येणार आहे. आपण किती 2 सेकंदामध्ये उत्तर काढलं. तर अशा ट्रिक्स आहेत ना एक्झाम मध्ये खूप काम करतात आणि आपला वेळ जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. यात काय म्हटलंय, एक घड्याळ एका तासाला, हा घड्याळाचा क्वेश्चन आहे. आपण मागच्या पण लेक्चर मध्ये घड्याळाचा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. आता वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. रविवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल. आपण मागचा जो क्वेश्चन बघितलेला घड्याळामध्ये, त्यामध्ये दिलेल्या टायमिंग मध्ये कितीचा कोण होतो, तास काटा आणि मिनिट काटा, हे गणित सोडवलेलं. आता हे वेगळं गणित आहे. ठीक आहे, दिलेली माहिती आपण लिहून घेऊयात. तर बघा, आपण सेट केव्हा केलेलं घड्याळ आणि चेक केव्हा केलं हे आपण लिहून घेऊयात. मग काय म्हणलंय, रविवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावलेलं. रविवारी सकाळी 6 वाजता बरोबर हे केलं. आणि चेक केव्हा केलेला आहे, सोमवारी दुपारी. सोमवारी दुपारी कधी केलेला आहे, तर 12 वाजता
चेक केलेला आहे. आता यांच्यामध्ये किती तासांचा कालावधी उलटून गेलाय आपल्याला यांच्यामधले तास काढून घेऊया. बघा, रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत किती होतात, तर 24 तास होतात. आणि सोमवारी सकाळी 6 पासून ते 12 पर्यंतचे किती तास होतात, 6 मध्ये आपण 24 ऍड करूया, काय येते तर 30 तास. म्हणजे एकूण किती कालावधी झालेला आहे, तर 30 तासांचा कालावधी झालेला आहे, एकूण कालावधी. बघा, एकूण कालावधी किती झालेला आहे, तर 30 तासांचा कालावधी झालेला आहे. तर आपल्याला ते तासामध्ये काढायचंय का, तर नाही काढायचं. त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. आता ह्याच्यामध्ये किती सेकंद आपल्याला आधी काय करायला लागेल, 30 तासामध्ये किती सेकंद येतील हे काढायला लागणार आहे. म्हणजे टोटल किती भेटते आपल्याला, तर 600 सेकंद असणार आहेत. 3 तासामध्ये 600 सेकंद असणार आहेत. तर मग त्यांनी काय म्हटलंय, एका तासाला किती सेकंद मागे पडते, तर आपण आहे ना सेकंद म्हणजे बघा, आपण हे मिनिटाचं सेकंडचं काय करणार, आपण मिनिटामध्ये कन्वर्जन केलं. सेकंडला आपण मिनिट मध्ये कसं कन्वर्ट करतो, तर त्याला आपण 60 नी भागाकार घालवणार. म्हणजे 600 सेकंडला आपण 60 नी आपण काय करणार, डिवाइड करणार. म्हणजेच आपलं किती येणार, 10 मिनिट. म्हणजे आपलं घड्याळ किती मिनिटांनी मागे पडलेलं आहे, तर 10 मिनिटांनी आपलं घड्याळ हे मागे पडलेलं आहे. आपण चेक केव्हा केलं, बघा 12 वाजता. म्हणजे 12 वाजता ऍक्च्युअल मध्ये 12 वाजलेलं नसणार, तर 10 मिनिटं कमी असणार. 12 वाजायला 10 मिनिटं कमी म्हणजे किती आपण लिहितो, तर 11:50 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये 11:50 आहे का, तो आहे ऑप्शन क्रमांक 3 11:50. ठीक आहे, सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटले, एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार काय येईल, असं त्यांनी विचारले. PSI पूर्व 2013चा हा क्वेश्चन आहे. सोपं आहे, बघता क्षणी अवघड वाटतं, पण म्हटल्याप्रमाणे आपण माहिती लिहून घ्यायची. संख्येतून काय करायचं, एका संख्येतून आता आपल्याला ती एक संख्या काय ते माहितीच नाहीये, मग आपण त्या संख्येला काय मानून घ्यायचं, तर x मानून घ्यायचं. एका संख्येतून 8 वजा करून 8 मधून वजा करूयात, त्यांनी म्हटले तसं लिहून घेऊयात. येणाऱ्या वजाबाकीला, आता ही ज्याची जी वजाबाकी येणार त्याला कितीने भागायचे म्हटले त्याने, येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार म्हणजे उत्तर काय येते, तर 2 येते. ठीक आहे, आणि आधी आपण हे समीकरण सॉल्व्ह करूया आणि क्वेश्चनचा दुसरा पार्ट नंतर सॉल्व्ह करूया. तर बघा आपण काय करतो, हे सॉल्व्ह करून घ्या. 8x मायनस 8 इथे हे भागाकार मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार, तर याचा होणार गुणाकार होणार. ठीक आहे, मग इथे काय होईल, तर 8 दोन्ही 16 आणि हे मायनस मध्ये 8 होतो, ते इकडे कदा जाऊन काय होणार, तर प्लस होणार. ठीक आहे, मग आपण 16 अधिक 8 केलं तर काय येते बघा, तर 22 येते. म्हणजे आपल्याला ती एक संख्या कोणती होती ती भेटलेली आहे, पण आपल्याला तिथंच गणित समतंय का, तर नाही. त्यांनी काय म्हटले, मूळ संख्या. म्हणजे आता आपल्याला ही मूळ संख्या भेटली, म्हणजे जी कोणती संख्या होती ती भेटली 22 त्या संख्येतून. ठीक आहे, आपण त्यांनी म्हटलंय तसं लिहून घेऊया. आता क्वेश्चनचा सेकंड पार्ट सोडवतोय. मूळ संख्येतून आपण 4 म्हणजे 22 मधून आपण काय केलं, 4 वजा केलं. वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले. आता हे वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर उत्तर काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. इथे पण परत आपल्याला काय करायचंय, तर ते व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. बघा इथं काय येईल, तर 18 भागिले 4. एक मिनिट, इथे 24 येईल बघा. 24 x इज इक्वल टू काय येईल, तर 24 येईल. आपले हे कॅल्क्युलेशन करताना थोडीशी गडबड झाली, इथं 24 येईल. मग या 24 मधून 4 गेलं तर इथं काय राहणार आहे, 20. 20 ने 4 ला भाग घातला तर काय येणार आहे, 4 पंचे 20. म्हणजे हे जे उत्तर आहे आपला आन्सर काय येणार आहे, तर येणार आहे 5. आपल्या ऑप्शन मध्ये 5 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 5. ठीक आहे, सोपं होतं. बघा आता आपण वेगवेगळे मिक्स टाईपचे 15 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, जे की आयोगाने वेगवेगळ्या वेळी विचारलेले क्वेश्चन आहेत. PYQ आहेत. जेवढी जास्त तुम्ही PYQ ची प्रॅक्टिस करणार तुम्हाला ते विविध एक्झाम मध्ये
त्याचा फायदाच होणार आहे बघा. आपण रोज 9:30 ते 10:30 वेळेमध्ये ही सिरीज कंटिन्यू करणार आहे, तरी सर्वांनी रोज ही सिरीज अटेंड करा. ठीक आहे, धन्यवाद.